ठीक आहे. आज आपण 11वीतला सगळ्यात महत्वाचा चॅप्टर, त्याचा तो चॅप्टर आपल्याला परत 12वीमध्ये पण यूज होतो, तो म्हणजे रेडॉक्स रिॲक्शन हा चॅप्टर आपण चालू करणार आहोत. रेडॉक्स रिॲक्शन हा चॅप्टर खूप सोपा आहे. त्यामध्ये खूप काही बेसिक मेथड आपल्याला वापरावं लागतात. त्यातले पहिली मेथड आहे ऑक्सिडेशन नंबर, एन फॅक्टर, नॉर्मॅलिटी. अशातल्या काही काही बेसिक मेथड आपल्याला या रेडॉक्स रिॲक्शन या चॅप्टरमध्ये आपण बघणार आहोत. आणि हा चॅप्टर पुढे रेडॉक्स रिॲक्शन पूर्णपणे आपण यूज करतो कुठं? 12वीला. कुठे? इलेक्ट्रोकेमिस्ट्री या चॅप्टरमध्ये. तर बघूया आपण रिडॉक्स रिॲक्शन चॅप्टरमध्ये आहे तरी काय. रिडॉक्स रिॲक्शन, ठीक आहे. आता रिडॉक्स, रिडॉक्स हा शब्द काय आहे? रिडॉक्स, तर ह्या शब्दापासूनच दोन वर्ड फुटलेले आहेत. तर पहिला वर्ड आहे तो आहे रिडक्शन, रेड, आणि दुसरा आहे OX. रेड म्हणजे काय? तर रिडक्शन, आणि OX म्हणजे काय? तर ऑक्सिडेशन. OX म्हणजे काय? ऑक्सिडेशन. रिडक्शन आणि ऑक्सिडेशन, RED म्हणजे काय? रिडक्शन, आणि OX म्हणजे काय? ऑक्सिडेशन. ठीक आहे, दोन शब्द समजले, रिडक्शन आणि ऑक्सिडेशन. आता हे काय आहे? रिडक्शन म्हणजे काय आणि ऑक्सिडेशन म्हणजे काय? तर आपण 10वी मध्ये पण बघितलंय, 11वी मध्ये पण बघतो. ऑक्सिडेशन म्हणजे काय? ऍडिशन ऑफ ऑक्सिजन किंवा ऍडिशन ऑफ मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलेमेंट. रिडक्शन म्हणजे काय? ऍडिशन ऑफ हायड्रोजन किंवा ऍडिशन ऑफ इलेक्ट्रोपॉझिटिव्ह इलेमेंट. आता ज्या रिॲक्शन मध्ये, रिडॉक्स रिॲक्शन म्हणजे काय ते समजून घ्या. ज्या रिॲक्शन मध्ये रिडक्शन पण होईल आणि ऑक्सिडेशन पण होईल त्याला काय म्हणायचं? रिडॉक्स रिॲक्शन म्हणायचं. समजलं? आता हे रिडक्शन आणि ऑक्सिडेशन आपण पूर्णपणे समजून घ्यायचंच आहे. तर पहिल्यांदा आपल्याला रिडॉक्स रिॲक्शन म्हणजे काय ते समजून घेतलं पाहिजे. ते काय आहे? तर ज्या रिॲक्शन मध्ये रिडक्शन पण होईल आणि ऑक्सिडेशन पण होईल त्याला काय म्हणायचं? रिडॉक्स रिॲक्शन म्हणायचं. ठीक आहे, तर आपण समजून घेऊया पहिल्यांदा डेफिनेशन. रिडॉक्स रिॲक्शनची डेफिनेशन लिहूया. reaction in which reaction in which reaction in which oxidation and reduction take place simultaneously occurred is known as redox reaction. रिडॉक्स रिॲक्शन काय अर्थ डेफिनेशनचा? ज्या रिॲक्शन मध्ये रिडक्शन आणि ऑक्सिडेशन सायमल्टेनियसली होणार आहे त्याला काय म्हणायचं आपण? रिडॉक्स रिॲक्शन. म्हणजे काय? ज्या रिॲक्शन मध्ये ऑक्सिडेशन आणि रिडक्शन सायमल्टेनियसली होईल त्यालाच काय म्हणायचं आपण? रिडॉक्स रिॲक्शन. आपल्याला ऑक्सिडेशन म्हणजे माहित आहे. काय ऑक्सिडेशन म्हणजे? ऍडिशन ऑफ ऑक्सिजन किंवा ऍडिशन ऑफ मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट. ही झाली पहिली डेफिनेशन. दुसरी डेफिनेशन काय असते? इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. तिसरी डेफिनेशन काय असते? इन्क्रीज इन पॉझिटिव्ह व्हॅलेन्सी. चौथी डेफिनेशन काय असते? ऍडिशन ऑफ नॉन मेटल, त्यालाच आपण काय म्हणतो? ऑक्सिडेशन म्हणतो. रिडक्शन म्हणजे काय? ऍडिशन ऑफ हायड्रोजन, नंतर डिक्रीज इन ऑक्सिडेशन स्टेट, नंतर गेन ऑफ इलेक्ट्रॉन, हे काय म्हणतो? लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. ठीक आहे, आता आपल्याला हे माहिती आहे, पण ह्याचा पूर्ण डिटेलमध्ये ऑक्सिडेशन म्हणजे काय, रिडक्शन म्हणजे काय हे आपण समजून घेऊया. पहिल्यांदा आपण समजून घेणार आहोत ऑक्सिडेशन. ठीक आहे, तर चालू करूया. पहिल्यांदा रिडॉक्स रिॲक्शन. काय असते रिडॉक्स रिॲक्शन? ज्या रिॲक्शन मध्ये सर रिडक्शन प्लस ऑक्सिडेशन सायमल्टेनियसली होणार त्यालाच काय म्हणायचं आपण? रिडॉक्स रिॲक्शन म्हणायचं. तर त्यातला पहिला पॉइंट आहे आजचा आपला ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन इज डिफाइंड ऍज. तर ऑक्सिडेशन बद्दल आपण माहिती समजून घेऊया.
डेफिनेशन लिहूया. oxidation is a process involve. आता ऑक्सिडेशन मध्ये प्रोसेस कोणकोणत्या इन्व्हॉल्व होतात, तर पहिली प्रोसेस आपल्या सर्वांना माहिती आहे. कोणती प्रोसेस आहे? ऍडिशन ऑफ ऑक्सिजन, किंवा आपण काय म्हणू शकतो, मोस्ट इलेक्ट्रो निगेटिव्ह एलिमेंट. ही झाली आपली पहिली डेफिनेशन, ऍडिशन ऑफ ऑक्सिजन. दुसरी काय? इन्क्रीज इन ऑक्सिडेशन स्टेट. जो आपला दुसरा म्हणजे रिडॉक्स रिएक्शनचा दुसरा चॅप्टर तो कशावर डिपेंड असणार आहे? ऑक्सिडेशन नंबर आपण फाइंड करायला शिकणार आहोत. तिसरा काय आहे? ऍडिशन ऑफ नॉन मेटल. पहिली डेफिनेशन ऑक्सिडेशनची काय? ऍडिशन ऑफ ऑक्सिजन. दुसरी काय? इन्क्रीज इन ऑक्सिडेशन स्टेट. तिसरी काय? ऍडिशन ऑफ नॉन मेटल. चौथा इन्क्रीज इन पॉझिटिव्ह व्हॅलेन्सी. ही झाली ह्या प्रोसेस आहेत. मी काय म्हणलं, ऑक्सिडेशन डिफरेन्स काय सांगितली? ऑक्सिडेशन इज प्रोसेस विच इन्व्हॉल्व त्याच्यामध्ये कोणकोणते प्रोसेस इन्व्हॉल्व होतात, तर पहिला ऑक्सिजन इन्व्हॉल्व होतोय. ज्या रिएक्शन मध्ये ऍडिशन ऑफ ऑक्सिजन होईल त्याला काय म्हणायचं? ऑक्सिडेशन. ज्या रिएक्शन मध्ये ऍडिशन ऑफ नॉन मेटल होतील त्याला काय म्हणायचं? ऑक्सिडेशन. ज्या रिएक्शन मध्ये पॉझिटिव्ह व्हॅलेन्सी वाढेल, इन्क्रीज इन द पॉझिटिव्ह व्हॅलेन्सी, त्याला काय म्हणायचं? ऑक्सिडेशन. ठीक आहे. पाचवा काय आहे? एक मिनिट. हा, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. सहावा रिमूव्हल ऑफ हायड्रोजन, किंवा आपण काय म्हणू शकतो? रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट. ह्या झाल्या ऑक्सिडेशनच्या प्रोसेस. ज्या ऑक्सिडेशन मध्ये एवढ्या प्रोसेस इन्व्हॉल्व होतात. आता मी तुम्हाला विचारलं एक्झाम लेक्चर मध्ये विचारलं ऑक्सिडेशन म्हणजे काय, तर तुम्ही ह्या प्रोसेस सांगायच्या. पहिली प्रोसेस काय असते? त्याच्यामध्ये ज्या रिएक्शन मध्ये ऍडिशन ऑफ ऑक्सिजन होईल त्याला काय म्हणायचं? ऑक्सिडेशन. ज्या रिएक्शन मध्ये ऑक्सिडेशन स्टेट इन्क्रीज होईल त्याला काय म्हणायचं? ऑक्सिडेशन. ऍडिशन ऑफ नॉन मेटल होईल त्याला काय म्हणायचं? ऑक्सिडेशन. पॉझिटिव्ह व्हॅलेन्सी वाढेल त्याला काय म्हणायचं? ऑक्सिडेशन. लॉस ऑफ इलेक्ट्रॉन होतील त्याला काय म्हणायचं? ऑक्सिडेशन. नंतर रिमूव्हल ऑफ हायड्रोजन, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, इन्क्रीज इन पॉझिटिव्ह व्हॅलेन्सी. समजलं ऑक्सिडेशन. आता ह्याचे आपण एक्झाम्पल बघूया. पहिला आहे ऍडिशन ऑफ ऑक्सिजन. ह्याचा रिएक्शन आपण बघूया. रिएक्शन देऊया आपण. पहिले रिएक्शन twice MgSO2 MgO. दुसरी रिएक्शन काय? twice H2S plus O2 gas into plus twice H2. ठीक आहे. आपण रिडॉक्स रिएक्शन चॅप्टर मध्ये आपण पहिल्यांदा काय बघितलं, तर रिडॉक्स रिएक्शन म्हणजे असते काय? रिडक्शन आणि ऑक्सिडेशन सायमल्टेनियसली होणार त्याला काय म्हणायचं आपण? रिडॉक्स रिएक्शन. त्यातला पहिला पॉईंट आपण चालू करता ऑक्सिडेशन. आता ऑक्सिडेशन इज अ प्रोसेस विच इन्व्हॉल्व. त्या ऑक्सिडेशन मध्ये प्रोसेस काहीतरी इन्व्हॉल्व होतो
त्यातली पहिली प्रोसेस आहे ऍडिशन ऑफ ऑक्सिजन. आता आपण इथे रिएक्शन घेतले, मी इथे काय घेतले रिएक्शन घेतले, ट्वाइस एमजी प्लस O2 गॅस ट्वाइस एमजीओ. ह्याच्यामध्ये काय झालंय ऑक्सिजनचं काय झालंय ऍड झालाय. दुसरं रिएक्शन पण काय झालंय ऑक्सिजनचं काय झालंय ऍड झालंय, म्हणून ह्यालाच काय म्हणणार मी ऑक्सिडेशन म्हणणार. ह्यालाच काय म्हणणार मी ऑक्सिडेशन म्हणणार. हे झालं आपलं पहिलं एक्झाम्पल. दुसरी प्रोसेस कोणती इन्व्हॉल्व होती इन्क्रीज इन ऑक्सिडेशन स्टेट. आता दुसऱ्या चॅप्टर मध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे ऑक्सिडेशन स्टेट कशी फाइंड करायची. बॉन्ड ब्रेकिंग मेथड असेल, एक्स मेथड असेल, ह्या दोन मेथड नुसार मी तुम्हाला ऑक्सिडेशन स्टेट फाइंड करायला शिकवणार आहे. पण त्याच्या अगोदर आपल्याला ऑक्सिडेशन स्टेट माहित आहे, थोडंफार बेसिक आपल्याला माहिती आहे. त्यामुळं पहिलं काय होतं ऍडिशन ऑफ ऑक्सिजन, त्याला आपण काय म्हणलं ऑक्सिडेशन. दुसरं काय असणार आहे इन्क्रीज इन ऑक्सिडेशन स्टेट, त्याला आपण काय म्हणायचं ऑक्सिडेशन म्हणणार आहोत. ठीक आहे, आता ह्याचे एक्झाम्पल बघूया. पहिले रिएक्शन Mg इंटू Mg प्लस 2. इथे ऑक्सिडेशन स्टेट किती आहे, इथं आहे 0, इथे किती आहे, इथं आहे 2, 0 to 2. म्हणजे काय झालं ऑक्सिडेशन स्टेट काय झाली इन्क्रीज झाली, म्हणजे काय झालं ऑक्सिडेशन झालं, म्हणजे काय झालं ऑक्सिडेशन झालं. समजलं. Mg मध्ये ऑक्सिडेशन स्टेट किती आहे 0, इथे किती आहे +2. हे मी तुम्हाला फाइंड करायला शिकवणार आहे. पण बेसिक मध्ये आपल्याला एवढं तरी माहिती आहे ह्याची किती आहे 0, ह्याची किती आहे प्लस, म्हणजे Mj 0 पासून Mj +2 पर्यंत काय झाले ऑक्सिडेशन स्टेट काय झाले वाढले, आणि त्याला आपण काय म्हणतोय ऑक्सिडेशन म्हणतो. समजतं इथपर्यंत. 0 पासून +2 त्यालाच काय म्हणलं ऑक्सिडेशन. दुसरी रिएक्शन घेऊया, एक कॉम्प्लेक्स घेऊया आयरन CN6. त्याचं कशामध्ये रूपांतर झालं आयरन ठीक आहे. आता आपल्याला माहित आहे सायनाइड वरती चार्ज कोणता असतो -1. म्हणजे इथे किती येणार ऑक्सिडेशन स्टेट, इथे येणार 2, इथे किती येणार, इथे येणार 3. हे आपल्याला मी तुम्हाला हे कॉम्प्लेक्सची ऑक्सिडेशन स्टेट फाइंड करायला कुठे शिकवणार कोऑर्डिनेशन कंपाऊंड या चॅप्टर मध्ये. इथे मी रिडॉक्स मध्ये काय शिकवणार तुम्हाला ह्याची, आणि हे कुठे शिकवणार तुम्हाला मी कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये. आता इथे किती आली +2 आली, ही कशी आली ह्याला आपण सोडून देऊ का, एक मिनिट सोडवू. आयरनला आपण x मानायचं प्लस सायनाइड वरती -1 इंटू 6 इंटू -4 x -6 -4 x -4 प्लस 6 x इज इक्वल टू काय आला 2 आला. इथे किती येणार x इज इक्वल टू 3 येणार. म्हणजे 2 पासून कुठेपर्यंत गेलो आपण 3 पर्यंत गेलो. समजतंय. ह्यालाच काय म्हणतो आपण ऑक्सिडेशन म्हणतो. ह्यालाच आपण काय म्हणतो ऑक्सिडेशन म्हणतो. एक मिनिट कॅमेरा बघूया. ठीक आहे, काय अडचण नाही. पुढे आता ऑक्सिडेशन मध्ये आपण 2 प्रोसेस बघितल्या. ऍडिशन ऑफ ऑक्सिजन, ज्या रिएक्शन मध्ये ऑक्सिजनचं ऍड होईल त्यालाच काय म्हणायचं ऑक्सिडेशन. ज्या रिएक्शन मध्ये ऑक्सिजन स्टेट इन्क्रीज होईल त्यालाच काय म्हणायचं ऑक्सिडेशन म्हणायचं. पुढचा लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. ह्याचं रिएक्शन लिहूया. दुसरा ठीक आहे. पुढे लक्ष द्या. आता ऑक्सिडेशन म्हणजे काय आपण शिकवलं, यामध्ये प्रोसेस इन्व्हॉल्व होणार आहे. पहिली प्रोसेस कोणती ऍडिशन ऑफ ऑक्सिजन. ज्या रिएक्शन मध्ये ऑक्सिजनचा ऍड होईल त्यालाच काय म्हणलं ऑक्सिडेशन. ज्या रिएक्शन मध्ये ऑक्सिडेशन स्टेट इन्क्रीज होईल त्यालाच काय म्हणलं ऑक्सिडेशन. आणि ज्या रिएक्शन मध्ये इलेक्ट्रॉन लॉस होतील त्यालाच काय म्हणायचं आपण ऑक्सिडेशन. इथं लॉस झालाय बरोबर, इथे लॉस झालाय त्यालाच आपण काय म्हणायचं ऑक्सिडेशन. त्यालाच काय आपण काय म्हणायचं ऑक्सिडेशन. 3 प्रोसेस समजल्या. पहिली ऍडिशन ऑफ ऑक्सिजन, दुसरी
इन्क्रीज इन ऑक्सिडेशन स्टेट, तिसरी लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. ठीक आहे. पुढं चौथा ऍडिशन ऑफ लास्ट, त्याच्यानंतर आपण रिडक्शन बघायचं. ऍडिशन ऑफ नॉन मेटल. आयरन, आयरन काय आपला मेटल आहे डी ब्लॉक मधला, बरोबर. हा सल्फर, हा आपला काय नॉन मेटल. ह्याच्यापासून रिएक्शन कोणती झाली, आयरन सल्फर, आयरन सल्फेट. ठीक आहे. ह्यालाच काय म्हणायचं आपण, ऍडिशन ऑफ नॉन मेटल. नॉन मेटल ऍडिशन झाली, ह्याला काय म्हणायचं आपण, ऑक्सिडेशन म्हणायचं. ह्यालाच आपण काय म्हणायचं, ऑक्सिडेशन म्हणायचं. ह्यालाच आपण काय म्हणायचं, ऑक्सिडेशन म्हणायचं. आता मी तर लिहितो, शॉर्ट मध्ये लिहितो. पहिले काय लिहितो, ऍडिशन ऑफ ऑक्सिजन. दुसरा इन्क्रीज इन ऑक्सिडेशन स्टेट. तिसरा लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. चौथा ऍडिशन ऑफ नॉन मेटल. या सगळ्या प्रोसेस कशाच्या आहेत, आपल्या ऑक्सिडेशनच्या आहेत. पाचवा रिमूव्हल ऑफ हायड्रोजन पण असू शकतो, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. नंतर सहावा ठीक आहे. एवढ्या बाद झाल्या आपल्याला, एवढ्या ऑक्सिडेशन प्रोसेस समजण्यासाठी एवढ्या प्रोसेस महत्वाच्या आहेत, एवढ्या ठीक होतील आपल्याला. पहिली ऍडिशन ऑफ ऑक्सिजन, दुसरी इन्क्रीज इन ऑक्सिडेशन स्टेट, तिसरी लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, चौथी ऍडिशन ऑफ नॉन मेटल, पाचवी रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. एवढ्या मेथड आपल्याला, आणि एवढ्या ज्या प्रोसेस मध्ये, ज्या रिएक्शन मध्ये ह्या 5 प्रोसेस इन्व्हॉल्व्ह होतील त्याला काय म्हणायचं आपण, ऑक्सिडेशन म्हणायचं. समजलं. आपण रिडॉक्स रिएक्शन हा चॅप्टर चालू केलाय, त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा बघितलं रिडॉक्स रिएक्शन म्हणजे काय, ज्या रिएक्शन मध्ये रिडक्शन आणि ऑक्सिडेशन सायमल्टेनियसली प्रोसेस होईल त्यालाच काय म्हणलं आपण, रिडॉक्स रिएक्शन. त्यातला पहिला पॉईंट आपण चालू केलाय ऑक्सिडेशन. समजलं. त्यातला पहिला पॉईंट आपण कोणता चालू केलाय, ऑक्सिडेशन. या ऑक्सिडेशन प्रोसेस मध्ये ह्या 5 प्रोसेस इन्व्हॉल्व्ह होतात. म्हणजे पहिली प्रोसेस आहे ऍडिशन ऑफ ऑक्सिजन, आपण एक्झाम्पल सगळं बघितलं. नंतर इन्क्रीज इन ऑक्सिडेशन स्टेट, दुसऱ्या लेक्चर मध्ये आपण काय बघणार आहोत, ऑक्सिडेशन स्टेट कशी फाइंड करायची. तिसरा लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, ज्या रिएक्शन मध्ये इलेक्ट्रॉन लॉस होतील त्याला काय म्हणायचं, ऑक्सिडेशन. पुढं ऍडिशन ऑफ नॉन मेटल, आणि पाचवा रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. समजलं इथपर्यंत. ठीक आहे. पुढला पॉईंट ऑक्सिडेशन झालं आपलं. आता काय झालं, ऑक्सिडेशन झालं. आता आपण काय बघूया, रिडक्शन बघूया. ठीक आहे. खूप सोपा चॅप्टर आहे, खूप त्याच्यामध्ये थोड्या तर कन्सेप्ट आपल्याला समजल्या. आता जेईई आणि नीटच्या एक्झाम मध्ये खूप सोपे प्रश्न आपल्याला ह्याच्यामध्ये विचारले जातात. ठीक आहे. पुढला आहे रिडक्शन. आता ऑक्सिडेशन जी प्रोसेस झाली त्याच्या बरोबर विरुद्ध ते कशामध्ये होणार आहे, रिडक्शन मध्ये होणार आहे. समजतंय. डेफिनेशन देतो मी. रिडक्शन इज अ प्रोसेस is a process is a vice versa to a oxidation reduction is process which involve यामध्ये काय होणार, पहिल्यांदा ऍडिशन ऑफ ऑक्सिजन होत होतं, इथे होणार ऍडिशन ऑफ हायड्रोजन. दुसरं ऑक्सिडेशन स्टेट तिकडे वाढत होती, इथं काय होणार, डिक्रीज होणार, डिक्रीज इन ऑक्सिडेशन स्टेट. तिकडे काय होतं, ऍडिशन ऑफ नॉन मेटल, इथं काय होणार, ऍडिशन ऑफ मेटल. इथं काय होणार, ऍडिशन ऑफ मेटल. चौथा तिथे काय होत होतं, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन होत होते, इथं काय होणार, गेन ऑफ इलेक्ट्रॉन. इथं काय होणार, गेन ऑफ इलेक्ट्रॉन. नंतर तिकडे पॉझिटिव्ह व्हॅलेन्सी डिक्रीज होत होती, इथं काय होणार, बरोबर आहे ना,
एक मिनिट चेक करतो. हा बरोबर आहे. तिकडे इन्क्रीज होतो इथं काय होणार, डिक्रीज होणार. डिक्रीज इन पॉझिटिव्ह व्हॅलेन्सी. तिकडे तिकडे रिमूव्हल ऑफ हायड्रोजन होत होतं, तिथे आपण काय केलं, ऍडिशन ऑफ हायड्रोजन. तिथं इन्क्रीज इन ऑक्सिडेशन स्टेट इन्क्रीज होत होती, तिथे काय होणार, डिक्रीज होणार. नंतर ऍडिशन ऑफ मेटल, तिथे ऍडिशन ऑफ नॉन मेटल होत होते, इथे काय होणार, मेटल होणार. इथं काय होणार, तिकडे होत होते लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, तिकडे म्हणजे कुठं, ऑक्सिडेशन मध्ये. हे कोणते प्रोसेस चालू आहे, रिडक्शन आहे. हे रिडक्शन प्रोसेस काय त्याच्या विरुद्ध असणार आहे. समजलं, ठीक आहे. अजून एक 6वा, रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन लाल पेन घेतो. हा, ऑक्सिडेशन प्रोसेस आपण बघितली. काय होतं ते, ऑक्सिडेशन प्रोसेस मध्ये 5 प्रोसेस इन्व्हॉल्व होत होत्या. त्यातली पहिली प्रोसेस कोणती, ऍडिशन ऑफ ऑक्सिजन. दुसरी इन्क्रीज इन ऑक्सिडेशन स्टेट. तिसरी ऍडिशन ऑफ नॉन मेटल. चौथी लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. आणि 5वी ऍडिशन ऑफ नॉन मेटल. ऑक्सिडेशन समजला. 6वा आहे, सॉरी पुढचा आहे रिडक्शन. रिडक्शन प्रोसेस त्याच्याबरोबर काय असणार आहे, विरुद्ध असणार आहे. पहिला ऍडिशन ऑफ हायड्रोजन. ऍडिशन ऑफ हायड्रोजन, डिक्रीज इन ऑक्सिडेशन स्टेट. ऍडिशन ऑफ हायड्रोजन. दुसरा डिक्रीज इन ऑक्सिडेशन स्टेट. तिसरा ऍडिशन ऑफ मेटल. चौथा गेन ऑफ इलेक्ट्रॉन. 5वा डिक्रीज इन पॉझिटिव्ह व्हॅलेन्सी. 6वा रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. आणि ह्या प्रोसेस ज्या रिएक्शन मध्ये इन्व्हॉल्व होतील त्यालाच आपण काय म्हणायचं, रिडक्शन म्हणायचं. त्यालाच आपण काय म्हणायचं, रिडक्शन म्हणायचं. समजलं. एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल बघूया आता. समजतंय ना. 2 चॅप्टर झाल्यानंतर आपण परत क्वेश्चन प्रॅक्टिस करणार रिडॉक्स रिएक्शन मध्ये, सीएटी मधले, नेट मधले आणि जेई मधले. ठीक आहे. आता रिडक्शनचे एक्झाम्पल बघू. पहिला काय आपला होता, पहिला होता ऍडिशन ऑफ हायड्रोजन होता. ऍडिशन ऑफ हायड्रोजन. तिथे रिएक्शन लिहूया आपण. Addition of hydrogen, Cl2 plus H2 twice HCl. काय झालं, हायड्रोजन ऍडिशन झाली. बरोबर, हायड्रोजनची काय झाली, ऍडिशन झाली. त्याला आपण काय म्हणणार, रिडक्शन म्हणणार. पुढचं रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन त्याची रिएक्शन लिहूया. प्लस समजलं. पहिली ऍडिशन ऑफ हायड्रोजन, हायड्रोजन ऍडिशन झालाय. दुसरी रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन, ऑक्सिजन काय झाला, रिमूव्ह झाला. ह्याला आपण काय म्हणणार, रिडक्शन म्हणणार. तिसरं ऑक्सिडेशन मध्ये काय होत होतं, इन्क्रीज इन ऑक्सिडेशन. हे काय चाललंय, हे चाललंय रिडक्शन. हे काय चाललंय, रिडक्शन चाललंय. ऑक्सिडेशन मध्ये काय होतं, इन्क्रीज इन ऑक्सिडेशन स्टेट. इथे काय होणार, डिक्रीज इन ऑक्सिडेशन स्टेट. डिक्रीज इन ऑक्सिडेशन स्टेट. त्याचे एक्झाम्पल घेऊया. Mg+2, Mg0. किती आहे, +2. किती आहे, 0. काय झालं, डिक्रीज झाली. मग इथे काय झाले, रिडक्शन झाले. इथे काय झाले, रिडक्शन झाले. पुढं बी, Cl twice Cl मायनस. किती येत आहे, Cl चे 0 आहे. किती आहे, -1 आहे. काय झालं इथं, डिक्रीज झालंय. बरोबर, डिक्रीज झाल्यामुळे काय होणार, रिडक्शन होणार. काय होणार,
रिडक्शन होणार. आता ज्या रिएक्शन मध्ये हायड्रोजनचं ऍडिशन होईल, रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन होईल, डिक्रीज ऑक्सिडेशन स्टेट होईल, त्याला आपण काय म्हणायचं, त्याला आपण म्हणायचं रिडक्शन प्रोसेस म्हणायचं. आणि ज्या रिएक्शन मध्ये ऑक्सिडेशन पण होणार आणि रिडक्शन पण होणार त्यालाच आपण काय म्हणायचं, रिडॉक्स रिएक्शन म्हणायचं. समजलं इथपर्यंत? पुढं हा एक राहिला आपला चौथा लास्ट, इथे लिहितो मी. इथं शॉर्ट मध्ये लिहितो. काय लिहितो, रिडक्शनच्या प्रोसेस लिहितो. पहिली कोणती आहे, ऍडिशन ऑफ हायड्रोजन. दुसरा डिक्रीज इन ऑक्सिडेशन स्टेट. तिसरा रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. चौथा गेन ऑफ इलेक्ट्रॉन. ह्या प्रोसेस कशाच्या आहेत, ह्या प्रोसेस आहेत सर रिडक्शनच्या. ह्या प्रोसेस कशाच्या आहेत, रिडक्शनच्या. समजलं? चौथा काय, गेन ऑफ इलेक्ट्रॉन. हिज रिएक्शन देतो. हिज रिएक्शन काय आहे, Zn+2 एक्वियस मध्ये +2 प्लस ट्वाइस इलेक्ट्रॉन इंटू Zn. रिडक्शन मध्ये काय होत होतं, सॉरी ऑक्सिडेशन मध्ये काय होत होतं, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. ह्याच्यामध्ये काय होणार आहे, गेन ऑफ इलेक्ट्रॉन. ह्यालाच काय म्हणायचं आपण, रिडक्शन प्रोसेस. ह्यालाच आपण काय म्हणायचं, रिडक्शन प्रोसेस. आणि ज्या रिएक्शन मध्ये ऑक्सिडेशन समजलं, रिडक्शन समजलं, आणि ऑक्सिडेशन आणि रिडक्शन ज्या प्रोसेस सायमल्टेनियसली होणार त्याला काय म्हणायचं आपण, रिडॉक्स रिएक्शन म्हणायचं. समजलं? पुढचा पॉइंट हे बघा, आपण रिडॉक्स रिएक्शन हा चॅप्टर चालू केला. त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा बघितलं, काय बघितलं, रिडॉक्स म्हणजे काय. तर रिडॉक्स मध्ये दोन शब्द आहेत, रेड आणि ओएक्स. रेड म्हणजे काय, रिडक्शन. ओएक्स म्हणजे काय, ऑक्सिडेशन. पहिल्यांदा आपण काय समजलं, ऑक्सिडेशन समजलं. ऑक्सिडेशन मध्ये काय काय होत होतं, ऍडिशन ऑफ ऑक्सिजन, इन्क्रीज इन ऑक्सिडेशन स्टेट, ऍडिशन ऑफ नॉन मेटल, इन्क्रीज इन पॉझिटिव्ह व्हॅलेन्सी, नंतर लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. नंतर आपण रिडक्शन मध्ये काय बघितलं, ऍडिशन ऑफ हायड्रोजन, ऍडिशन ऑफ मेटल, नंतर डिक्रीज इन ऑक्सिडेशन स्टेट, नंतर काय बघितलं, गेन ऑफ इलेक्ट्रॉन. ह्याला आपण काय म्हणायचं, रिडक्शन म्हणायचं. आणि ज्या रिएक्शन मध्ये ऑक्सिडेशन पण होणार आणि रिडक्शन पण होणार त्याला आपण काय म्हणायचं, रिडॉक्स रिएक्शन म्हणायचं. समजलं? चला पुढचा पॉइंट, आता एक टेबल बनवतो. रिड्युसिंग एजंट आणि ऑक्सिडायझिंग एजंट. पुढचा पॉइंट आहे आपला रिड्युसिंग एजंट. त्यालाच आपण काय म्हणतो, रिडक्टंट. पुढचा आहे ह्याला काय म्हणतो आपण, ऑक्सिडंट. आता हे रिड्युसिंग एजंट आणि ऑक्सिडायझिंग एजंट याचा अर्थ काय आहे माहिती आहे कोणाला, रिड्युसिंग एजंट आणि ऑक्सिडायझिंग एजंटचा अर्थ काय आहे, रिड्युसिंग एजंट आणि ऑक्सिडायझिंग एजंट. ठीक आहे, रिड्युसिंग एजंट आणि ऑक्सिडायझिंग एजंट. जी रिएक्शन रिडक्शन करण्यासाठी जी मटेरियल यूज करणार आहेत त्यालाच आपण काय म्हणायचं, रिड्युसिंग एजंट. म्हणजे अशा गोष्टी जी रिडक्शन करण्यासाठी यूज होतील त्यालाच काय म्हणायचं आपण, रिड्युसिंग एजंट. आणि ज्या रिएक्शन मध्ये जो मटेरियल यूज होणार आहे त्याला, जे मटेरियल यूज केल्यानंतर ऑक्सिडेशन होण्यासाठी आपल्याला हेल्प होणार आहे आपण त्यालाच काय म्हणायचं, ऑक्सिडायझिंग एजंट. रिडक्शन आपल्याला करायचं आहे, बरोबर, रिडक्शन करायचं. जे रिडक्शन करताना जे मटेरियल आपल्याला यूज करायचं आहे, जे यूज केलेलं मटेरियल म्हणजे काय, आपलं काय, रिड्युसिंग एजंट. दोन लाईन लिहूया म्हणजे तुम्हाला समजेल. पहिली लाईन, a substance
a substance which supplied hydrogen, which supplied hydrogen or electropositive element दूसरा which remove oxygen or electronegative element. ऑक्सिडाइजिंग एजंट मध्ये दोन लाईन लिहूया. a substance which supplied oxygen or electronegative element. थोडं लक्ष द्या. रिड्युसिंग एजंट आणि ऑक्सिडायझिंग एजंट मी ते लाईन लिहिली. सबस्टन्स विच सप्लाइड हायड्रोजन और इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट म्हणजे काय? सप्लाइड हायड्रोजन सप्लाय करणारे मटेरियल म्हणजे सप्लाइड हायड्रोजन म्हणजे काय? ऍडिशन ऑफ हायड्रोजन आलं बरोबर. म्हणजे काय आलं? रिडक्शन आलं. बरोबर. हे रिडक्शन करताना जे मटेरियल लागणार आहे जे सबस्टन्स आहेत त्यालाच काय म्हणायचं? रिड्युसिंग एजंट. पुढं सबस्टन्स विच सप्लाइड ऑक्सिजन म्हणजे काय? ऍडिशन ऑफ ऑक्सिजन. हे ऑक्सिजन ऍडिशन करताना जे मटेरियल लागणार आहे सबस्टन्स लागणार आहे त्यालाच काय म्हणायचं? ऑक्सिडायझिंग एजंट. समजलं? ठीक आहे. हे बघा रिडक्शन करायचं आपल्याला. रिडक्शन करताना काहीतरी आपल्याला मटेरियल लागणार, काहीतरी सबस्टन्स लागणार आहे. जे सबस्टन्स आहेत त्यालाच काय म्हणायचं? रिडक्शन आहे. रिडक्शन करताना जे हेल्पफुल आपल्याला जे रिडक्शन मदत करणारा सबस्टन्स त्यालाच काय म्हणायचं? रिड्युसिंग एजंट किंवा रिडक्शन. आता आपल्याला ऑक्सिडेशन करायचं आहे. आपल्याला काय करायचं आहे? ऑक्सिडेशन करायचं आहे. ऑक्सिडेशन करताना जे आपल्याला मटेरियल लागणार आहे, जे सबस्टन्स लागणार आहे त्यालाच काय म्हणायचं? ऑक्सिडंट किंवा ऑक्सिडायझिंग एजंट. एक्झाम्पल घेऊया तुम्हाला समजेल. रिएक्शन ZnO प्लस सी म्हणजे कॉपर, Zn प्लस कार्बन डायऑक्साइड. आता इथून किती आलो मी बरोबर. इथून किती आलो. काय झालंय सर? इथे ऑक्सिजन होता, इथे ऑक्सिजन नाही म्हणजे काय झालंय? रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन म्हणजे काय येणार? रिडक्शन येणार. इथं काय झालं? कार्बन होता, कार्बन पासून काय निर्माण झालं? कार्बन डायऑक्साइड झाला म्हणजे काय झालं? ऍडिशन ऑफ ऑक्सिजन म्हणजे काय झाला? म्हणजे काय झालं? इथं झालं ऑक्सिडेशन झालं. समजलं? आता पुढे लक्ष द्या. आपल्याला ऑक्सिडायझिंग एजंट आणि रिड्युसिंग एजंटचा अर्थ समजायचा. आता हा कार्बन होता, कार्बनचं रूपांतर कशामुळे झालंय? कार्बन डायऑक्साइड मध्ये झालं म्हणजे काय झालं? ऑक्सिडेशन झालं. आता हा कार्बन आहे, तिथे ऑक्सिजन आला कोणामुळं? तर ZnO मुळे आला. समजते का काय बोललो मी? हा कार्बनचा इथं काय झालं? ऑक्सिजन ऍड झाला. पण हा ऑक्सिजन, तो लक्ष द्या, हा ऑक्सिजन कशामुळे आलाय? ZnO मुळे आलाय. म्हणून हा ZnO काय झाला? ऑक्सिडायझिंग बरोबर ना? चुकतंय आपलं. हा बरोबर आहे. ऑक्सिडायझिंग एजंट.
ठीक आहे. हा आपला काय ऑक्सिडायझिंग एजंट. आता हा कार्बन आहे बरोबर, सॉरी हा झेडएनओ आहे. झेडएनओ रूपांतरण मध्ये झाले, झेडएन मध्ये झालं, म्हणजे काय झालं, रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. आता हा ऑक्सिजन कुठे केलाय, तर कार्बन बशी केलाय, म्हणजे हा कार्बन काय झाला आपला रिड्युसिंग एजंट. बरोबर ना. काय बी सांगितलं तुम्हाला, एक रिएक्शन तुम्हाला रॅन्डम रिएक्शन दिल्या, किती काय झालं, रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. झेडएन पासून झेडएन पर्यंत काय झालं, रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन, रिडक्शन झालं बरोबर. इथे काय झालं, ऍडिशन ऑफ ऑक्सिजन, काय झालं, ऑक्सिडेशन. आता हा ऑक्सिजन इथं कशामुळे आलाय, तर हा झेडएनओ मुळे आलाय, म्हणून ह्यालाच काय म्हणलं गेलं मी, ऑक्सिडायझिंग एजंट. पण हा झेडएनओ काय करतोय, रिडक्शन करतोय. झेडएनओ काय करतोय, रिडक्शन करतोय. पण तोच काय आपला ऑक्सिडायझिंग एजंट आहे आपला, तोच आपला काय ऑक्सिडायझिंग एजंट आहे. समजतंय. नंतर पुढं इथं काय झालं, कार्बन होतं, ऍडिशन ऑफ ऑक्सिजन झालं बरोबर. त्यालाच काय म्हणतो मी, ऑक्सिडेशन म्हणलं. आज मी काय म्हणलं, ऑक्सिडेशन म्हणलं बरोबर. आता त्यालाच काय म्हणलं, ऑक्सिडेशन म्हणलं. पण पुढे लक्ष द्या, त्यालाच काय म्हणणार मी, रिड्युसिंग एजंट म्हणणार. त्यालाच काय म्हणणार मी, रिड्युसिंग एजंट. त्यालाच आपण RA म्हटलं तरी चालतंय आणि ह्याला OA म्हटलं तरी पण चालतंय. समजलं का. एक रिएक्शन लावलेली झेडएनओ पासून झेडएन पर्यंत केली बरोबर. इथं काय झालं सर, रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. त्यालाच काय म्हणलं गेलं मी, रिडक्शन म्हणलो त्याला. इथं काय झालं, ऍडिशन ऑफ ऑक्सिजन. इथं काय झालं, ऍडिशन ऑफ ऑक्सिजन बरोबर. यालाच काय म्हणलं गेलं, ऑक्सिडेशन. आता ऑक्सिडेशन करताना बरोबर, हे ऑक्सिडेशन कशामुळे झाले, तर ह्या झेडएनओ मुळे झाले. हे ऑक्सिडेशन कशामुळे झाले, झेडएनओ मुळे झाले, म्हणून ह्याला मी काय म्हणलं, ऑक्सिडायझिंग एजंट. पण हा झेडएनओ काय आपला रिडक्शन करतोय. हा झेडएनओ आपला काय रिडक्शन करतोय, ह्याच्या विरुद्धच काय आहे, हे ऑक्सिडेशन करत तो काय असणार आहे, रिड्युसिंग एजंट असणार आहे. समजलं इथपर्यंत. पुढं अजून एक रिएक्शन देतो. Zn प्लस Cu, Zn प्लस 2 प्लस Cu. इथं काय, Zn प्लस 2, ऑक्सिडेशन स्टेट वाढली 0 पासून प्लस 2, म्हणजे काय, ऑक्सिडेशन स्टेट वाढली, म्हणजे काय झालं, ऑक्सिडेशन झालं, म्हणजे काय झालं, ऑक्सिडेशन झालं. Cu काय असणार आहे, Cu असणार आहे आपला रिड्युसिंग एजंट असणार, रिड्युसिंग एजंट असणार, म्हणजे कोण असणार आहे आपला, RA असणार आहे. नंतर Cu प्लस 2 पासून Cu पर्यंत गेलो, काय झालं, ऑक्सिडेशन स्टेट डिक्रीज झाली, म्हणजे काय झालं, रिडक्शन झालं, म्हणजे काय झालं, रिडक्शन झालं. आणि Zn आपला कोण असणार आहे, ऑक्सिडेशन रिडक्शन झालं बरोबर. Zn आपला कोण असणार आहे, ऑक्सिडायझिंग एजंट असणार आहे, ऑक्सिडायझिंग एजंट असणार, म्हणजे आपला कोण असणार आहे, OA असणार. समजतंय. रिड्युसिंग एजंट म्हणजे काय, रिडक्शन करताना जे मटेरियल लागणार आहे त्यालाच काय म्हणतो आपण, मटेरियल असेल, सबस्टन्स असेल, त्यालाच काय म्हणतो आपण, रिडक्शन म्हणतो. आणि ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे काय, ऑक्सिडेशन करताना जे मटेरियल यूज होणार आहे, म्हणजे जे जे जो सबस्टन्स ऑक्सिडेशन करण्यासाठी हेल्प होईल त्यालाच काय म्हणायचं, ऑक्सिडायझिंग एजंट. जो सबस्टन्स रिडक्शन करण्यासाठी हेल्पफुल होईल त्यालाच काय म्हणायचं, रिड्युसिंग एजंट म्हणायचं. समजलं. एक गोष्ट समजा, जो सबस्टन्स ऑक्सिडेशन करणार, जो सबस्टन्स ऑक्सिडेशन करणार तो कोण असणार, बरोबर आहे सर, रिड्युसिंग एजंट असणार. समजते इथपर्यंत. जो सबस्टन्स रिडक्शन करणार, जो सबस्टन्स रिडक्शन करणार तो कोण असणार आहे, तो असणार आहे आपला ऑक्सिडायझिंग एजंट, म्हणजे कोण, ऑक्सिडंट. आणि ते कोण असणार, रिडक्टंट.
इम्पॉर्टंट लिहा, हे लक्षात ठेवा. जो सबस्टेन्स ऑक्सिडेशन करणार तो काय असणार आहे, रिड्युसिंग एजंट. जो सबस्टेन्स रिडक्शन करणार तो काय असणार आहे, ऑक्सिडायझिंग एजंट असणार. पुढं समजलं. ठीक आहे. आता आपण एक टेबल बनवूया. ऑक्सिडायझिंग एजंट, ऑक्सिडायझिंग एजंट आणि रिड्युसिंग एजंट, रिड्युसिंग एजंट. ठीक आहे. मी आता इथे सबस्टन्सची नावं लिहितो. ते कोण कोण ऑक्सिडायझिंग एजंट करणार आहे, कोण कोण रिड्युसिंग एजंट करणार आहे, सबस्टन्सची नावं लिहितो. इम्पॉर्टंट लिहा टेबल. हा टेबल आपला काय इम्पॉर्टंट आहे. ऑक्सिडायझिंग एजंट पहिला आहे इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट. पहिला आहे O2, O3 आणि X2 म्हणजे काय आपले हॅलोजन. हे सगळे काय असणार आहेत, ऑक्सिडायझिंग एजंट असणार आहेत. नंतर ज्याची ऑक्सिडेशन स्टेट हाय असेल, ऑक्सिडेशन स्टेट हाय असेल ते पण काय असणार आहेत, आपले ऑक्सिडायझिंग एजंट असणार आहेत. उदाहरणार्थ KMnO4, नंतर K2Cr2O7, नंतर CrO3, नंतर Na2Cr2O7, HNO3, NaNO3, FeCl3, HgCl2. हा, आपण काय लक्षात ठेवायचं, जे जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहेत O2, O3 आणि हॅलोजन सगळे ते काय असणार आहेत, ऑक्सिडायझिंग एजंट असणार आहेत. आणि ज्याचे ऑक्सिडेशन रेट हाय असेल, हाय ऑक्सिडेशन रेट असेल ते काय असणार, आपले ऑक्सिडायझिंग एजंट असणार आहेत. तिसरा आणि महत्वाचा पॉइंट, फ्लोरीन इज स्ट्रॉंगेस्ट ऑक्सिडायझिंग एजंट. चौथा, ऑक्सिडायझिंग एजंट कोण कोण असणार आहेत, ज्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त आहे, O2, O3 आणि हॅलोजन सगळे. दुसरं, ज्याची ऑक्सिडेशन स्टेट हाय असणार आहे ते काय असणार, ऑक्सिडायझिंग एजंट. तिसरं, फ्लोरीन स्ट्रॉंगेस्ट आहे, ऑक्सिडायझिंग काय तो स्ट्रॉंगेस्ट आहे. चौथं, जेवढे ऑक्साइड आहेत ते पण काय असणार आहेत, ऑक्सिडायझिंग एजंट असणार आहेत. एक्झाम्पल देतो तुम्हाला ऑक्साइडचे, MgO, नंतर CuO, CrO3 आणि CO2. हे सगळे काय आहेत, आपले ऑक्सिडायझिंग एजंट, रिड्युसिंग एजंट. ऑल मेटल उदाहरणार्थ सोडियम, झिंक, आयरन आणि ॲल्युमिनियम. दुसरं, फ्यू नॉन मेटल, कार्बन, H2 आणि सल्फर. तिसरं, हायड्रायसिड म्हणजे काय, हायड्रोजन वर असणार ऍसिड, HCl, HBr. HCl, HBr, HI. नंतर चौथा आहे, हे कशाला लिहून देतो मी तुम्हाला, ऑक्सिडायझिंग एजंट कोण आहे, रिड्युसिंग एजंट कोण आहे, तर ते एक्झाम मध्ये तुम्हाला विचारतात, नीटच्या एक्झाम मध्ये, जेईच्या एक्झाम मध्ये हे विचारतात, म्हणून मी तुम्हाला हे लिहून देतो. मेटॅलिक हायड्राइड म्हणजे कोण, NaH आणि LiH. पुढे लिहा, लिथियम इज स्ट्रॉंगेस्ट रिड्युसिंग एजंट. ठीक आहे. इथपर्यंत आपण थांबूया. पुढच्या लेक्चर मध्ये आपण ऑक्सिडेशन स्टेट कशी फाइंड करायची आपण शिकूया. ठीक आहे. एकदा आपण रिकॅप करूया, काय काय शिकलो आपण.
तर पहिल्यांदा आपण रिडॉक्स रिएक्शन हा चॅप्टर चालू केला. रिडॉक्स मध्ये दोन शब्द होते, RED रेड आणि OX. रेड म्हणजे काय रिडक्शन, OX म्हणजे काय ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन समजलं आपण काय असतं, ऍडिशन ऑफ ऑक्सिजन असेल, इन्क्रीज इन ऑक्सिजन स्टेट असेल, नंतर रिमूव्हल ऑफ हायड्रोजन असेल, त्याला काय म्हणतो आपण ऑक्सिडेशन म्हटलं. रिडक्शन म्हणजे काय ऍडिशन ऑफ हायड्रोजन असेल, डिक्रीज इन ऑक्सिजन स्टेट असेल, त्याला आपण काय म्हणलो आपण रिडक्शन म्हणलो. ते झाल्यानंतर आपण ऑक्सिडायझिंग एजंट आणि रिड्युसिंग एजंट आपण समजलो. ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे काय, जे ऑक्सिडेशन करण्यासाठी हेल्पफुल असणारे मटेरियल त्यालाच आपण काय म्हणतात ऑक्सिडायझिंग एजंट. त्याच्यामध्ये कोण कोण असणार आहेत, ज्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी हाय आहे, O2 O3 आणि सगळे हॅलोजन. दुसरं ज्याची ऑक्सिडेशन स्टेट हाय आहे, KMnO4 असेल, K2Cr2O7 असेल. नंतर तिसरा फ्लोरीन ह्यातला स्ट्रॉंगेस्ट ऑक्सिडायझिंग एजंट आहे, समजलं. नंतर असणारे परत असणारे ऑक्साईड, हे सगळे काय आपले ऑक्सिडायझिंग एजंट, हे काय आपले सगळे रिड्युसिंग एजंट. पुढल्या लेक्चर मध्ये आपण ऑक्सिडेशन स्टेट फाइंड कशी करायची. आता ही फाइंड करताना दोन मेथड आहे, पहिली आहे बाय बॉन्ड ब्रेकिंग आणि दुसरी आहे बाय एक्स मेथड. हे आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. ठीक आहे, धन्यवाद.